आपण हे आज खेळणं करणार आहोत ह्याचं नाव आहे तारेचं भिरभिर. आता हे भिरभिर फिरवण्यासाठी तुम्हाला एक वारा लागतो किंवा फुंकावं लागतं किंवा अशा काही प्रकारांनी आपण ते भिरभिर फिरवायला बघतो. हे भिरभिर मी तुम्हाला नुसत्या कंपनाने फिरवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक काडी लागेल. ही कराट्याची चालेल किंवा फुलझाडूची चालेल किंवा हल्ली बाजारामध्ये अशा मोठ्या टूथपिक सारख्या टोक असलेल्या अशा काड्या मिळतात, त्याही तुम्ही आणल्या तरी चालतील. आणि एक वायरचा तुकडा. ही जी वायर आहे ही शक्यतो पातळ घ्यावी, म्हणजे ती गुंडाळायला सोपी जाते. आता मी ह्या वायरचा तुकडा घेऊन हा मी या काठीभोवती आता गुंडाळतो. घट्ट गुंडाळायचा अगदी, आणि सारख्या अंतरावर त्याचे वेढे येतील अशा रीतीने हा सावकाश गुंडाळून घ्या. त्याच्यानंतर एक वॉलट्यूबचा तुकडा घेऊन तो तुम्ही त्याच्यावर घट्ट बसवून टाका. एक चकती घेऊन त्याच्यामध्ये बोक पाडा, त्याला अडकवून टाका आणि पुढच्या बाजूनी दुसरा एक वॉलट्यूबचा तुकडा त्याच्यावर बसवून टाका. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही दुसऱ्या पट्टीने म्हणा किंवा रिफिलने म्हणा अशा लोकांनी हे फिरवायला लागल्यानंतर हे तुम्हाला हे असं भिरभिर फिरताना दिसेल. आता या भिरभिरासाठी मी फिरण्यासाठी कुठली पद्धत वापरलेली आहे, तर आपण जे तारेचं वेटोळे दिलेले होते त्याच्यावर नुसतं मी घासतोय आणि त्याच्यामुळे जी कंपनं निर्माण होतात त्या कंपनामुळे हे भिरभिरे फिरते. सगळी आता ही जाड झाली. हे भिरभिरे हे जे फिरतंय याच्याऐवजी ही जी मी चकती केलेली आहे या चकतीमध्ये तुम्हाला काही रंग, इथे रंगाच्या पट्ट्या मारलेल्या असतील. हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत, तानापिही निपाजा. हे जोरजोरात जर फिरले तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्यातनं पांढरा रंग दिसायला पाहिजे. तर हे जे आपण केलेलं आहे त्याच्यात तुम्ही हे पाहू शकता की या जेवढ्या जोरात फिरवाल तेवढं ते जोरात फिरेल आणि तुम्हाला त्या 7 रंगांच्या ऐवजी पांढरा रंग दिसेल. अशा रीतीने नुसत्या कंपनामुळे निर्माण झालेली गती याचा वापर करून आपण एक भिरभिर तयार केलेला आहे.